त्यावेळेला सगळ्यात फुल काम चालू होतं. सगळ्यांचे म्हणजे लॉकडाऊन लागलं तर त्याच्यामुळे भरपूर लोकांचे कामं बंद झाले होते. पण तिथून पुढे आपल्या कामाला सुरुवात झालेली होती, खरी सुरुवात. मग त्यावेळेला जवळपास 7 जिल्ह्यामध्ये आपलं काम जात होतं. सगळ्या 7 जिल्ह्यामध्ये आपण त्यावेळेला एक ॲम्ब्युलन्स होती. मग ती ॲम्ब्युलन्स आमची माल ट्रान्सपोर्ट करण्यासाठीच होती, कारण गाड्या पण अवेलेबल होत नव्हत्या. माल ट्रान्सपोर्टेशनचे पण खूप प्रॉब्लेम यायचे. तर एक ॲम्ब्युलन्स हायर केली होती आणि ॲम्ब्युलन्स सगळा माल ती पार्सल करायची. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जायची ॲम्ब्युलन्स माल घेऊन. आणि मग कोरोना पिरियड संपला. परत आपल्या सगळे PPE किट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. पण मास्क आजही आमचे चालूच आहेत. कंपन्यांना मास्क सप्लाय करतो आपण, तर मास्क आजही चालू आहेत. आणि त्याचबरोबर आता हे युनिफॉर्मचे कामही चालू आहेत. 2021 मध्ये क्लस्टर जे आपलं करायचं होतं, तर मग ते क्लस्टरला आपली सुरुवात झाली 2021ला. बऱ्याचशा लेडीज आल्या, मीटिंग घेतली, क्लस्टर चालू केलं. MCD कडनंच आपला DSR झाला आणि DSR मंजूरही झाला. 10 कोटीची स्कीम आहे, तर आपण ती केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास 175 लेडीज आहेत ह्या स्कीममध्ये, जे की फक्त स्टिचिंग काम करतात. ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे आणि ह्या स्कीममध्ये आपण म्हणजे भरपूर इथे 5000 लेडीजला आपण इथे तिथून त्याच्यातून काम मिळणार आहे. 175 लेडीज आहेत, तर त्या आपल्या क्लस्टर मेंबर आहेत. आणि जे जवळपास 80 लेडीज अशा आहेत की त्या शेअर होल्डर आहेत. त्यांनी आपल्या कंपनीचे शेअर्स घेतलेले आहेत. तर आपल्याला शेंद्रा 5 स्टार MIDC मध्ये जागा पण अवेलेबल झाली आहे. जवळपास 1.25 एकर जागा आपण शेंद्रा 5 स्टार MIDC मध्ये क्लस्टरच्या नावाने आपल्याला अलॉट झालेली आहे. आणि लवकरच क्लस्टरला सुरुवात पण होऊन जाईल. सगळं काही झालेलं आहे, क्लस्टरचे डॉक्युमेंटेशन सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये सगळ्या म्हणजे मला तर माझी इच्छा आहे की जसं सोलापूर आहे, तर तसंच आपण इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं घराघरामध्ये काम पोहोचणार आहे. आता एक ताई बसलेल्या आहेत इथे, तर त्या माझ्या युनिटवरून तिथून काम घेऊन येतात, घरी काम करतात. स्टिचिंग झालं की मला त्या आणून देतात. इथेच बसलेल्या आहेत त्या शिरसाट ताई, तर त्या माझ्याकडे काम करतात. अशा भरपूर लेडीज आहेत, जवळपास 54-55 लेडीज आहेत की त्या आपल्याकडे युनिटला कटिंग होते फक्त, आणि ते घरी काम घेऊन जातात, काम करतात, परत आणून देतात. आणि मग आपण शाळेला हे सगळं सप्लाय करतो. आणखी एक नवीन गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते मी, की आपण एक महिलांचा बचत गट तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण 100+ महिला घेणार आहोत. तर आता सध्याला आपल्याकडे 20 लेडीज आहेत, तर त्याचे पण शेअर्स आहेत. त्याचे पण शेअर्स म्हणजे कसं असतं ना, लेडीज म्हटलं ना की लेडीज काही ना काहीतरी थोडंफार बचत करते. बचत कुठे करते ती? यस, बचत डब्यामध्ये ठेवून करते. पण ती बचत जर तुम्ही बँकेत टाकली ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार तरी त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल. डब्यात मिळेल का? नाही मिळणार. तुम्हाला BCला मिळेल का? BC पण टाकताना भरपूर जणी आहे तिथे, म्हणजे जवळपास मी सगळ्या जणीमध्ये आपण BC टाकतो. तुम्हाला BCला पण रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार नाही. जवळपास BC 3 वर्षाचा आहे की नाही? 3 वर्ष कसंही करा तुम्ही, 2-3 वर्ष BC चालते, पण तुम्हाला त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट मिळत नाही. 1000 रुपयाच्या वरती तुमची BC चालते, बरोबर आहे की नाही? मग ती BC तुम्ही 1000 रुपयाच्या वरती चालवता तर विदाऊट रेट ऑफ इंटरेस्टने चालवता. जर तेच पैसे तुम्ही बँकेत टाकले तर त्याचे तुम्हाला थोडेफार का होईना पण ते वाढवून मिळते, बरोबर आहे की नाही? तसं आम्ही ते चालू केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे ना त्याचा एक मोठा आपण प्लॅटफॉर्म पण करणार आहोत. जे पण त्याच्यामध्ये मेंबर होते समजा बचत गटामध्ये, तर आपण हे जे टेंडरिंग असतात ना, तर बचत गटाला जास्त टेंडरिंग भेटतात, तर आपण हे टेंडरिंग पण करणार आहोत. म्हणजे इव्हन त्याच्यातूनही बऱ्याच लेडीजला काम भेटेल आणि बऱ्याच लेडीजच्या हाताला कामही लागेल. कारण आता कसं झालं आहे माहिती का, आता एक तुम्ही बघतच असाल, एक कॉक्रोच जनता पार्टी एक तयार झाली, बरोबर आहे की नाही? का तयार केली आहे? कारण ना अजिबात कामच नाही आहे. जे पण एज्युकेशन घेत आहेत, एक तर त्यांच्याकडे बिझनेस नाही आहे, त्यांना जॉब नाही आहे, काहीच नाही आहे. मग त्याच्यामुळे आपण काय करतोय, हे जर असं जर आपण केलं आणि याच्यातून आपण टेंडरिंग वगैरे केलं तर आपल्या लोकांना काम भेटेल, आपल्या लेडीजला काम भेटेल. त्या अर्थाने हे पुढे आम्ही काम करत आहोत. बस तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली आहे आणि इथे मला बोलवलं आहे, इथे मला बोलण्याची संधी दिली. मी सर्वांचे आभारी आहे. थँक्यू.
थँक्यू सो मच. 75% बँक देते. आता त्याचा काही व्यवसाय चालू असेल तर बँकवाले करायला काही प्रॉब्लेम राहत नाही त्यांना. त्याच्यानंतर तुम्हाला 50,000 रुपये सबसिडी राहते त्याच्यामध्ये आणि 50,000 रुपये महात्मा फुलेचं लोन राहतं. त्याला ते 4% व्याजदराने वार्षिक 4% राहतं. 4% व्याजदर त्याला भरावं लागेल तुम्हाला. बँकेचं बँक लोन राहतं 3,75,000. ही झाली पीक भांडवल योजना. त्याच्यामध्ये राहतं एक आणखीन एक आहे महात्मा फुल्यामध्ये NSFDC योजना राहते. NSFDC योजनेमध्ये तुम्हाला 15 लाखापर्यंत लोन प्रोव्हाइड करतं. जसं वॉटर प्लॅन्ट, स्टील फर्निचर किंवा स्टील भांडी कोणता पण व्यवसाय तुम्ही करू शकता, सुरू करू शकता. ते डायरेक्ट होतं, ते मुंबई मार्फत होऊन जातं. ते त्याला बँकेचा त्याच्यामध्ये संबंध काही राहत नाही. मग असं काही कोणाला काही करायचं असेल तर तुम्ही महात्मा फुले आपलं आंबेडकर शिवाजी हायस्कूलच्या बाजूला तिथं आपलं कार्यालय आहे. तिथं तुम्ही येऊन संपर्क साधू शकता. मी आता पॉकेट आणलेले आहे, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल. जर कोणाचे मुलं आहे का ते हायर एज्युकेशन करतात, MBBS डॉक्टर, त्याची फीस भरपूर राहते. ते आपल्या सर्वसाधारण ते फीस पेड केलं जात नाही आपल्याला. त्याच्यामध्ये पण आपलं महात्मा फुले तुम्हाला बिझनेस लोन देतं की त्या पद्धतीने एज्युकेशन लोन राहतं. डॉक्टर म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, पायलट म्हणा, आपले अनुसूचित जातीतले मुलं शिकून वरती जाण्यासाठी गव्हर्नमेंटने स्कीम काढलेली आहे. पण मुलाची पूर्णच कल्पना राहते या स्कीमच्या संदर्भात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझे फॉर्म आणलेलेच मी, त्याच्यावर नंबर पण आहे. शक्य झालं तुम्ही या तिथं, तुम्ही स्वतः बघा आणि फॉर्म भरून फिलअप करू शकता. सध्या अनुदान योजनेची स्कीम चालू आहे, ऑनलाईन फॉर्म भरणं, आणि पीक भांडवलची पण स्कीम चालू आहे. 5 लाखापर्यंत भेटतं. त्याला आपली महादिशा वेबसाईट आहे महात्मा फुलेची. त्याला तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिलअप करून आणि जे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल एवढे डॉक्युमेंट लावून तुम्ही सबमिट करू शकता पहिले. आणि ते आपण शासनाला ते डिमांड करतो निधी मागणीसाठी. मग शासनाला तुम्हाला ते वाटप होतं. दादाने आता बोलल्याप्रमाणे विजू मगरे यांचे पहिले 60 कोटीचं झालं. त्यांना त्या माहिती होतं त्यांना काय करायचं काही नाही. आता त्यांची सध्या क्षेत्राला त्यांची कंपनी चालू आहे. त्यांना आता 90 कोटी रुपये भेटणार आहे. ते अनुसूचित जाती SC मध्ये म्हणजे बौद्ध समाजामध्ये एकमेव असं आहे कार्यकर्ता म्हणावं लागेल, उद्योजक म्हणावं लागेल नवीन, की त्यांनी ते करून दाखवलं. त्यांनी ते आपल्याला आदर्श आहे. तर माझं हेच म्हणणं आहे की कोणाला काही अडचण असली नवीन व्यवसाय किंवा अर्थसहाय्य बाबतीत तर तुम्ही महात्मा फुलेमध्ये येऊन तुम्ही संपर्क साधू शकता. जय भीम.